लिहून घ्या. आपण बघत आहोत संख्यांचं वर्गीकरण. गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता बऱ्यापैकी आपल्याला आयडिया आली आहे कशी शोधायची, काय लावायचा तर्क वितर्क. बरोबर आहे का? सगळ्यांना आयडिया आली आहे का? 2 आठवडे झालं जवळजवळ हाच घटक चालू आहे आपला, त्यामुळे सर्वांना आयडिया आलेली आहे. चला, प्रश्न आहे 22वा. गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची. संख्या पहिली आहे 280, 442, 121 आणि 244. या संख्येतून आपल्याला एक संख्या अशी शोधायची की जे गटापेक्षा वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 22. काय काय लॉजिक लावायचे ते आपल्याला माहिती आहे. इथं एकदम सोपं लॉजिक आहे, जे आपण रोज सांगतो का त्या लॉजिक प्रमाणे आहे बघा. इथं अतिशय सोपं, स्वयं प्रगती सारखं सांगतात बघा ते लॉजिक. कुठलंही लॉजिक चाललं ना म्हणल्यानंतर ते लॉजिक वापरायचं. मी सांगितलं की काल तुम्हाला. चला, कोणाचा हात वरी आहे? हां, स्वयं सांग रे. स्वयं सांग. पर्याय 3. का? पर्याय 3. का? सर्व अंकांची 10 होते. सर्व अंकांची बेरीज सर्व अंकांची बेरीज 10 येते. बर, अगदी बरोबर. हां, लिहून घ्या रे. पर्याय क्रमांक 3, सर्व अंकांची बेरीज 10 येते. आणि 3 नंबरमध्ये जे संख्या दिल्या त्यांची बेरीज मात्र 10 येत नाही. लिहून घ्या. आता आपल्याला आयडिया यायला लागली. बरोबर आहे का? 1 2 3च कसे तासाला आहेत रे? सांगून पण किती वेळाही सांगा, 3 जण आहेत फक्त तासाला. राजवर्धन, स्वरांजली आणि स्वयं. अंकांची बेरीज किती येते? 10. 2 अधिक 8 अधिक 0 बरोबर 10. असं सर्व अंकांची बेरीज 10 येते. आणि या पर्याय 3 नंबरची बेरीज मात्र किती येते? 4 येते. म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, जी गटात बसत नाही. दुसरं एक लॉजिक आहे, ही विषम संख्या पण आहे बघा. ही सम आहे, सम आहे, सम आहे. आणि 3 नंबरची संख्या विषम आहे. ठीक आहे, छान. 2 विषम म्हणजे बाकीचे आता 2च्या कसोटीमध्ये बसते राजवर्धन. बरोबर आहे. चला पुढं. प्रश्न 23वा.
प्रश्न 23वा. 406, 525, 981, 864. अतिशय सोपं आहे. स्वयंला सुद्धा कळालंय बाबा. स्वयं आता लय हुशार झालाय. होय स्वयं. स्वरांजली कळालं का? समजत नाही, सोपं आहे दिसलं की कळतंय. स्वरांजली सांग, तुला एक संधी. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. का हो? एकक आणि दशक स्थानांच्या स्थानिक आहेत ते वर्ग संख्या आहेत. एकक आणि दशक म्हणजे कसं? म्हणजे तुला शतक स्थानचा अंक जो आहे त्याचा वर्ग म्हणजे दशक आणि एकक स्थानी दिलेला आहे. म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग केला की पुढील संख्या येते, असं म्हणायचे ना तुला? 5चा वर्ग 25, तो पुढे लिहिला आहे. बरोबर आहे. इथं 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. मग इथं 4चा वर्ग 16 यायला पाहिजे होता, इथं आलेला नाही. म्हणून गटात कोणती संख्या बसत नाही? 406 ही संख्या या गटात बसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. स्वयं तुझं हेच होतं का पर्याय? हो. वेगळं लॉजिक का हेच? हेच. ओके बॉस, हेच तर तेच. काय होतं दुसरं? 3च्या कसोटीत बसते आणि तीच पर्याय येते. अरे वा, बघ राजवर्धन लगेच पुढचा विचार करते. 3च्या कसोटीत बसते म्हणतात पूर्ण संख्या. बघा बरं एकदा. 525 बेरीज 12 येते, बसते 3च्या कसोटीत. 18 येते बेरीज, 3च्या कसोटीमध्ये बसते. याची बेरीज पण 18 येते, 3च्या कसोटीमध्ये बसते. आणि याची बेरीज 10 येते, जी 3च्या कसोटीमध्ये बसत नाही. 2 लॉजिकनं उत्तर एकच येते. दुसरं पण लॉजिक घ्या लिहून. वर्गाचं लॉजिक लागू होतं, पण विचार करणार पाहिजे ना. दोन्ही लॉजिकने उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे आपलं. लिहून घ्या. जे तास करणार आहेत का नाही शाळेतला आणि इथला शाळा दिवसभर, शाळेतला अभ्यास, इथला ऑनलाईन तास, त्यांना भरपूर फायदा होणार आहे. जे तास करणार नाहीत त्यांना फायदा नाही होणार बघा. कारण आपण ऑनलाईन तासचं काही शाळेत घेणार नाही. शक्यच नाही एवढं डबल पुन्हा पुन्हा घ्यायचं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा तुमच्या समोर आहे. जोड्या दिलेत आपल्याला आणि गटात न बसणारी जोडी शोधायची आहे. पहिली आहे 26-24, 36-16, 14-36, 18-32. चला, अतिशय सोपं लॉजिक आहे. कोण कसा विचार करते बघूया.
चला लवकर. अगदी होते घरी चालले. चला सापडलं का? राजवर्धन येते का? डोकं लाव जरा. बघ मी डोकं लावतो, इकडे डोकं लक्ष द्या. आता डोकं इकडं पाहिजे. आता काय नाही मोठं, काही सुद्धा लॉजिक नाही. बेरीज करायची या दोन्ही अंकांची. करून बघितलीच का? प्रयत्न केला का? 6 आणि 4 10. 6ची आणि 4ची बेरीज केली. आडवी बेरीज यायला पाहिजे बरं का फास्ट. एककांची बेरीज करायची. हातचा दशकला पुढं द्यायचा. 6 आणि 4 10ला 0, हातच्याला 1. 1 आणि 2 आणि 2 5. म्हणजे बेरीज किती येते? 50. इथं सुद्धा बेरीज 50च येते बघा. 6 आणि 4 10 बेरीज 50. इथं पण बेरीज 8 आणि 2 10. हातचा 1. 1 आणि 1 2 आणि 3. इथं पण बेरीज 50. इथं बघा बरं 6 आणि 6 12. हातचा 1. 3 1 4 5. इथं बेरीज इथे 52. मग कोणती असणार आहे वेगळी गटात न बसणारी संख्या? पर्याय क्रमांक 2 लिहून घ्या. सर्व अंकांची बेरीज केली असता बेरीज 50 येते. पर्याय क्रमांक 2ची बेरीज 52 येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा गटात बसत नाही. व्यवस्थित लिहा. स्पष्टीकरण व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. चला प्रश्न 25 तुमच्या समोर आहे. गटात न बसणारी पद म्हणजे संख्या शोधायची आपल्याला. पर्यायातून बाहेर काढायची. राजवर्धनचं उत्तर आले बघा. अतिशय सोपं आहे. याच्या अगोदर मगाशीच एक असा प्रश्न झाला आहे, त्यामुळेच यायला पाहिजे. राजवर्धनचा हात वर येतोय. स्वयं स्वरांजली काय येते का डोक्यात? चला राजवर्धन सांग रे. लक्ष द्या रे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 का रे? कारण पहिल्या अंकाचा घन डावीकडे दिलाय. डावीकडे का उजवीकडे? उजवीकडे. या 6चा घन किती आहे? 216. मगाशी आपण एक उदाहरण बघितलं होतं की ज्याचा पहिल्या अंकाचा वर्ग उजवीकडे दिला होता. तिथं घन दिलाय. 7चा घन किती आहे?
216 343 343. समजून घ्या. 8चा घन 512 512. इथं दिलं किती त्यांनी? 510 510. 9चा घन 729 729. दिलंय का त्यांनी? हो दिलाय. म्हणजे गटात कुठली संख्या बसत नाही? पर्याय क्रमांक 3 की जे चुकीचा घन दिलाय. म्हणून आपला या गटात न बसणारी पर्याय आहे 3. 8510. समजलं का? समजलं का स्वयं? समजतंय ना स्वरांजली? चला फास्ट जाऊया आणि थोड्या वेळात लवकरच तास बंद करूया, जास्त मुलं नाहीत त्यामुळं. चला लिहून घ्या स्पष्टीकरण व्यवस्थित. प्रश्न 26 अपूर्णांक आहे. प्रश्न 26 अपूर्णांक आहे. राजवर्धनचा हात वर आलाय बघा. चला आणखी कोणाचा हात वर आहे? थांब जरा राजवर्धन, वेळ देऊ सगळ्यांना. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं अपूर्णांक दिल्यानंतर अंश आणि छेद काय करायचं रे त्याचं. बघा इथं काय दिलं? अपूर्णांक दिला असता अंश आणि छेद यांच्या तुलनेचा विचार करा असं सांगितलं होतं. याचा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित ठेवा सुद्धा म्हणलं होतं मी. अतिशय सोपा प्रश्न आहे. चला कोणाचा हात वर आहे? राजवर्धनचाच आहे. एवढं सांगून एवढं 2 दिवस सुद्धा सांगितलं आपण. ह्याच्या आधी पण सांगितलं अपूर्णांक दिलं की काय काय करायचं आहे. पिल्लू करायचं. पहिलं काम अंश आणि छेदमधला फरक काढायचा. पिल्लू करायचं. चल सांग राजवर्धन. एवढं सोपंही नाही पर्याय गेलं. क्रमांक 3 कशामुळं सांग? कारण छेदातील व अंशातील फरक 6 येतो. हा, इतर अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांचा फरक किती आहे? 6. म्हणजे 19 वजा 13 केलं तर आपल्याला मिळते 6 हे उत्तर. अंश आणि छेद वजाबाकी करायची, उत्तर मिळतंय 6. 25 वजा 19 फरक 6च. 8 वजा 3 फरक 8 मधनं 3 गेले 5. 11 वजा 5 फरक 6. मग काय लक्षात आलं? इथं फरक आहे 6, इथं फरक 6, इथं फरक 6, इथं फरक 6. 3 नंबर अपूर्णांकामध्ये फरक मात्र 5 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 अपूर्णांक गटात बसत नाही.
इथं लिहून घ्यायचं व्यवस्थित. फरक. किती सोपं आहे रे. चला स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घ्या. सत्तावीस प्रश्न. प्रश्न 27 लिहून घ्या. 514, 901, 271 आणि 542. चला 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 पटा 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 पटा. दिसा ना का? प्रश्न क्रमांक 27 अतिशय सोपा. आवडीचं लॉजिक लागतं इथं सगळ्यांच्या, खास करून स्वयंच्या. बरं का? स्वयंच्या आवडीचं लॉजिक म्हणल्यावर स्वयं लगेच चालू केलं बघा. अमित आलेला आहेत. टाळ्या वाजून अमितचं स्वागत करा. तास संपताना आलेला आहे साहेब आमचा. कुठे गेला तर एवढ्या वेळ? अमित झोप झाली नव्हती काय? हा ए अमित. बघितला नव्हता. हा ग्रुप बघितला नव्हता. अरे ग्रुप काय बघायचं? झोप झाली नाही का तुझी? रोज ठरले नाही ना आपल्याला 8 वाजता तास आहे. सकाळी शनिवार असेल तर तास नाही. ग्रुप काय बघायचं? 8ला तास आहे, पाठच ठेवायचं. कौतुकानं सांगतो ग्रुप बघितला नव्हता. स्वयं सांग रे. सर्व अंकांची बेरीज 10 इथे पर्याय 4. आवडीचा प्रश्न आहे स्वयंच्या, आहे का नाही रे? पर्याय क्रमांक 4 बेरीज करून बघितली स्वयंनं. 5 + 1 + 4 बेरीज आली 10. 9 + 0 + 1 इथं पण बेरीज आली 10. 2 7 1 बेरीज 10. 5 4 2 बेरीज 11. गटात कुठली बसत नाही मग? चौथा पर्याय असलेली संख्या आपल्या गटामध्ये बसत नाही. संख्या समोर आल्या पाहायचं. आपण नेहमी सांगतोय काय काय लॉजिक लावायचे, कोणकोणते लॉजिक वापरायचे, आणि शेवटी कोणतंच लॉजिक नसेल लागत तर मग आपलं आहेच सम विषम. पण ते शेवटीला बघायचं, सुरुवातच सम विषम न करायची नाही. प्रश्न 28 गटात न बसणारे पद ओळखा. चला 71 53 69 47. देख का तो लगेच लक्षात येतंय बघा. बघितलं की क्लिक झालं. काय सुद्धा अवघड विषय नाही हा. एकदम सोपा प्रश्न आहे. आपलं मेंदू आहे ते डायरेक्ट शिफ्ट झालं पाहिजे. डायरेक्ट शिफ्ट म्हणजे कसं? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, बेरीज, वर्ग, घन, एका क्षणात असं डायरेक्ट शिफ्ट. हे नाही ना ते नाही ना हे, लगेच पुढं 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 पुढं. प्रगती तास संपायला आली का ग? का संपवायसाठी आली?
रोज 8ला तास आहे आपलं सांगितलेलं आहे, काल पण मी सांगितलेलं आहे. फक्त सकाळी शाळा असेल तर त्या दिवशी आपण सकाळी तास घेत नाही. त्या सांगितलं जाईल वाजता तास आहे म्हणून. ग्रुप हे ध्यानच नव्हतं, असली उत्तरं देत जाऊ नका रे. आपण स्कॉलरशिपची मुलं आहेत. डायरेक्ट शिफ्ट झालं पाहिजे पर्यायाचा विचार करता करता. चला, राजवर्धनचा हात वरी आलाय. स्वयं सांग रे. पर्याय 4. पर्याय 4 का रे बाळा? सर्व संख्या 4च्या कसोटीत बसते. 4च्या कसोटीत? बापरे. नाही, जेवला का जेवायचा राहिलाय सकाळचा? हां, लय दिले काय जेवण आज सुट्टी आहे म्हणून? मग चटणी केली नाही का? स्वयंपाक झाला नाही? कुणाचा हात वरी आहे? स्वरांजली सांग. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, पण का? 69 ही संयुक्त संख्या आहे. राईट, असं उत्तर पाहिजे. म्हणजे राहिलेल्या कसल्या आहेत त्या? मूळ. हां, मूळ संख्या आहेत. 71 मूळ संख्या, 53 मूळ संख्या, 47 मूळ संख्या आणि ही 69 संख्या कसली आहे? संयुक्त संख्या. लिहून घ्यायचं व्यवस्थित. आणि दुसरं लॉजिक आहे का? बरोबर वर्धन, दुसरं आहे का लॉजिक? संयुक्त संख्या आहे. 3 संख्या मूळ संख्या आहेत. 69 ही संयुक्त संख्या आहे. तासाच्या बाबतीत आणि स्कॉलरशिपच्या बाबतीत तुम्हीच नाही तर घरच्यांनी सुद्धा सिरियस व्हायला पाहिजे बघा. पण आपल्या मगरवाडीत का नाही सिरियस कोणच नाही असं दिसतंय बघा. ठराविक आईबाप सोडले तर काय नाही, केला केअर, नाही केला राहू दे, असं नाही र. वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला मार्क शेवटच्या परीक्षेला कळतील त्यावेळेस आपण विचार करतोय पुन्हा. त्यांना सांग. हॅलो, बाप्पा घेऊन गेलेत बाप्पा. हां, शेवटीला ज्यावेळेस परीक्षा होईल आपली ना आणि इतरांना मार्क आपल्याला जास्त दिसतील त्यावेळेस आपल्याला त्याचं वाईट वाटतं. तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, तोवर मजा आहे तोपर्यंत चालू आहे. मग पुन्हा त्यावेळेस आईबापाला सुद्धा वाईट वाटतं. 2 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, का कमी पडले. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळेलाच आपण सावध होऊन काळजी घेऊन अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाहेर काय चालू आहे, आपली मुलं काय करतात, आपण काय करतो हे पण बघितलं पाहिजे. राजवर्धनचा सकाळी 1 तास झाला आहे, आता दुसऱ्या तासाला बसला आहे. आणखी आपल्याला झोपा झाल्या नाही त्या. प्रश्न 29 लिहून घ्या. अपूर्णांकांचा आहे. कितीही तुम्हाला ओरडा, काय बोला, काय उपयोग होत नाही. एक अंश छेद 12, 2 अंश छेद 7, 4 अंश छेद 3, 6 अंश छेद 2. चला, फरकाने जर अपूर्णांक हा निघत नाही मग दुसरं ऑप्शन असतं पिल्लू करून बघायचं. पिल्लू होते का बघायचं.
पिल्लू करून काही काही वेळेला पूर्ण संख्या निघते, एखाद्याची निघत नाही, तो पण पर्याय वापरायचा. पिल्लू करणे म्हणजे संक्षिप्त रूप करणे, छोटं रूप करणे, भाग घालवणे. राजवर्धनचा हात वरी आलाय बघा. स्वरांजली सांग, स्वरांजलीचा पण आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 का ग? सगळ्या संख्यांची बेरीज केल्यावर विषम येते. नाही 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 नाही. पर्याय 4 तुझं उत्तर बरोबर आहे, पण तू जे स्पष्टीकरण द्यायले आहे ते त्याला लॉजिक नाही बघ. त्या संख्येला भाग जाते. हां, भाग काय तुझं राजवर्धन, तुझं काय लॉजिक आहे रे? पर्याय क्रमांक 4 मध्ये ते पदांत अपूर्णांक आहे. हां, कालच आपण शिकवलं पदांत अपूर्णांक म्हणजे, पदांत अपूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्या मिळते त्याला म्हणायचं पदांत अपूर्णांक. उदाहरणार्थ बघ 6, इकडे लक्ष द्या सगळेजणांनी, आपण सगळ्यांना शिकवले शाळेमध्ये बघा. 6/2 भाग जर घालवला बेक बे बेत्रिक 6, अपूर्णांक येतो 3/1. या वेळेला खालचं एक आपण लिहित नाही, काय लिहितो डायरेक्ट रे? 3. प्रत्येक संख्येच्या खाली जर छेद नसला तर किती छेद असतो? 1 छेद असतो. आपण शाळेमध्ये सांगितलंय प्रत्येक संख्येच्या खाली कोणतीही संख्या असू द्या. इथं मी 7 लिहिलं, फक्त 7 आहे. 7 आहे म्हणजे याला छेद आहे का? तर याला छेद आहे. तर किती छेद आहे त्याला? 1 छेद आहे. म्हणजे अशी प्रत्येक संख्या आहे ज्याला छेद नसतो तिथं किती छेद असतो? 1 छेद असतो. 1 छेद असतो, बरोबर. मग तसंच ही संख्या झाली. मग ह्या 7ला आपण पूर्ण संख्याच म्हणतो. मग तसंच ही संख्यासुद्धा कशी आलेली आहे? 3 पूर्ण संख्या मिळालेली आहे. इतर अपूर्णांकामध्ये ही पूर्ण संख्या नाही, ही पूर्ण संख्या नाही, ही पूर्ण नाही. म्हणजे हे अपूर्णांक म्हणायचे याला आणि ह्या पूर्ण संख्या म्हणायचे याला. म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. आला लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. समजलंय का? जागा झालाय बघा आमचा शिवतेज पवार. आता 4 दिवसानं आलाय तासाला, हसते आणि लाज सुद्धा नाही गाढवाला. समजलं का सगळ्याला? पूर्णांक, अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अपूर्णांक, काल शिकवलेला पदांत अपूर्णांक आणि हे इथं भाग घालून मिळालेली पूर्ण संख्या म्हणजे याला पूर्णांक म्हणायचं. तोच पदांत अपूर्णांक. प्रत्येक संख्येच्या खाली छेद नसतो म्हणजे किती छेद असतो? किती असतो स्वयंछेद? अरे पटकन स्वयं माईक चालू करून सांगायचं की. एखादी संख्या जर असेल किती छेद असतो? लक्ष नाही बघा त्याचं. सर फोन आलता. हां स्वरांजली, फोन एका फोननं तुझं 2 मार्क गेली रे. आणि पोरं तर एक तास 2 तासच करत नाही, मग त्यांची किती मार्क जातील बघ. ही संख्या आहे 6, इथं छेद लिहिलेला नाही मी, मग याला छेद आहे का? आहे. किती? 1. हां, प्रत्येक संख्येच्या खाली 1 छेद असतो. मग तो लिहिला नाही तरी चालतो म्हणून फक्त 6 लिहिला जातो. पण या संख्याला कसली संख्या म्हणायची? मग पूर्णांक संख्या म्हणायची. कसली संख्या म्हणायची? पूर्णांक संख्या. आणि हे जे आहेत ते अपूर्णांक झाले. मग प्रत्येकाच्या खाली 1 सोडून छेद आहे. 1 सोडून काय आहे? छेद आहे. म्हणून याला अपूर्णांक म्हणायचं. आणि याला पिल्लू केल्यानंतर ही मिळालेलं ही पूर्णांक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा. चला प्रश्न 30वा लिहून घ्या.
काय 30वा स्वरांजलीनं हातवरी केला. कालच्या झालेल्या परीक्षेमध्ये बऱ्याच जणाला मार्कच येतच नव्हता, अभ्यासच येत नव्हता, पण घरी सांगते मला स्कॉलरशिपला बसायचं नव्हतं म्हणून मी मुद्दाम केलं. अरे येतच नाही, घरी कशाला सांगताय चुकीचं. येत नाही तर हे कबूल करा की अभ्यास नाही तुमचा. प्रगती सांग. पर्याय 1. का? कारण की सगळ्या घनसंख्या येत्या. होय. बर, एक आता एक सोडून बघूया आपण. पर्याय 2 कशाचा घन आहे हा? 7चा. 7चा. 3 नंबर 8चा. 8चा. 6 नंबर 4 नंबर 6चा. 6चा. आणि हे पर्याय 1 हे कोणाही संख्येचा घन नाही, म्हणजे ही घनसंख्या नाही म्हणून वेगळे आहे. छान उत्तर आहे. लिहा. काय म्हणते? आता एक प्रश्न तुम्हाला देणार आणि एक दुसराही घटक मी थोडा सांगणार आहे. आज पेपर पाठवणार आहे, त्याला ते तशा प्रश्न असणार आहेत म्हणून तो घटक आपण थोडा घेऊया. पुढचा एक प्रश्न लिहा. 31 नंबरचा प्रश्न. राजवर्धन, कालच्या तासाच्या वहीत आज लिहित नाही तू. रोज वेगळी वही आहे तुझी, रोज तास रोज वेगळी वही. मग कालचा आपला 21व्या प्रश्नाला कसा म्हणला 10 झालेत? हां, मग तेच की इथं मी सांगतोय ना की तो हा प्रश्न चालू आहे, तोच प्रश्नाचा नंबर ठेवायचा. 31वा प्रश्न लिहून घ्या आणि त्याचं उत्तर मला व्हॉट्सअप करून पाठवा. वेळ दिली आहे बघा इथं आता. अतिशय सोपा आहे, काही सुद्धा मोठं लॉजिक लावायची गरज नाही. व्यवस्थित लिहून घ्या, स्पष्टीकरण देऊन मला व्हॉट्सअप करायचं आहे.